नमस्कार. श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 51 क्रिया योग वर्णन. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सुतजी, सनत कुमारांनी महात्मा व्यासजींना जगदंबा उमेचा म्हणजेच पार्वतीचा जो श्रेष्ठ क्रियायोग सांगितला तो सांगण्याची कृपा करा. सुत म्हणाले, तुम्ही सर्व महात्मा खरोखरच धन्य आहात. देवी भक्ती दृढ आहात. मी तुम्हाला त्या पराशक्तीचे परमगुप्त रहस्य सांगतो, ते आदराने श्रवण करा. एके दिवशी व्यास महर्षी सनत कुमारांना म्हणाले, हे महामते, जो परा अंबा उमेला अधिक प्रिय आहे तो परम अद्भुत क्रियायोग म्हणजे काय? त्याचे लक्षण काय आहे? त्याचे अनुष्ठान केल्याने कोणते फल प्राप्त होते? सनत कुमार म्हणाले, महाबुद्धिमान द्वैपायन, तुम्ही जे रहस्य विचारत आहात ते सर्व मी सांगतो. लक्ष देऊन ऐका. श्री मातेच्या उपासनेचे भुक्ती मुक्तीदायक 3 मार्ग आहेत: ज्ञानयोग, क्रियायोग आणि भक्तियोग. चित्ताचा आत्म्याशी संयोग होतो त्याला ज्ञानयोग म्हणतात. आत्म्याचा बाह्य वस्तूंशी संयोग म्हणजे क्रियायोग, तर देवी आणि आत्मा एकच होणे म्हणजे भक्तियोग. येथे क्रियायोगाविषयी सांगतो. कर्माने भक्ती उत्पन्न होते, भक्तीने ज्ञान होते आणि ज्ञानाने मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. योगच मोक्षाचे प्रधान कारण आहे. परंतु योगाचे उद्दिष्ट साधण्यासाठी काहीतरी उत्तम साधन हवे. ते साधन म्हणजेच क्रियायोग. प्रकृती ही माया आहे. सनातन ब्रह्म हे मायेचे स्वामी आहे. त्या दोघांचे स्वरूप अभिन्न आहे. संपूर्ण विश्व हे माया आणि ब्रह्म त्याच्या संयोगानेच प्रकट रूप आहे, स्वरूप आहे. हे जाणल्याने मनुष्य संसार बंधनातून मुक्त होतो. व्यासजी, जो मनुष्य देवीसाठी दगडाचे, मातीचे किंवा लाकडाचे मंदिर उभारतो त्याला काय पुण्य लाभ होतो तो ऐका. नित्य नेमाने योगाद्वारे आराधना करणाऱ्याला जे महान फल प्राप्त होते तेच पुण्यफल त्याला प्राप्त होते. श्रीमातेसाठी मंदिर बनवणारा धर्मात्मा पुरुष आपल्या मागील आणि पुढील सहस्त्र पिढ्यांचा उद्धार करतो. मंदिराचे निर्माण कार्य आरंभ करताच त्याची सर्व पापे क्षणार्धात नष्ट होतात. नद्यांमध्ये गंगा, मोठ्या नद्यांमध्ये शोणभद्र, क्षमावंतांमध्ये पृथ्वी, खोल वास्तुमात्रांमध्ये समुद्र आणि ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ मानला जातो. त्याप्रमाणे सर्व देवतांमध्ये अंबा हीच श्रेष्ठ आणि मुख्य आहे. जो तिच्यासाठी मंदिर बांधतो त्याला जन्मोजन्मी मोठी प्रतिष्ठा मिळते. जो सद्भक्त काशी, कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर, गंगासागर तट, नैमिषारण्य, अमरकंटक पर्वत, परमपुण्यमय श्री पर्वत, ज्ञान पर्वत, तसे गोकर्ण, मथुरा, अयोध्या आणि द्वारकादी पुण्यक्षेत्रांमध्ये किंवा अन्य कोणत्याही स्थानी मातेचे मंदिर बनवतो तो मुक्त होतो. जितकी वर्षे त्या मंदिराच्या विटांचा जोड टिकतो तितके 1000 वर्षे तो मणिद्वीपात निवास करतो. जो समस्त शुभ लक्षणांनी युक्त अशी उमेची प्रतिमा बनवतो तो निर्भय होऊन तिच्याच परमस्थानी जातो. जो मनुष्य शुभ ऋतू, शुभ ग्रह, शुभ नक्षत्र असताना देवी मूर्तीची स्थापना करतो तो योग मायेच्या प्रसादाने कृतकृत्य होतो. त्याच्या कुळात कल्पांच्या आरंभापासून अंतापर्यंत जेवढ्या पिढ्या होतात त्यांचा उद्धार होतो. त्रैलोक्याची स्थापना केल्याने जे पुण्य मिळते त्याच्या कोट्यावधी पट पुण्य श्रीदेवीची स्थापना केल्याने प्राप्त होते. जो मनुष्य मध्यभागी देवीची स्थापना करून तिच्या 4 दिशांना गणेशादी पंचायतन देवतांची स्थापना करतो त्याला अगणित पुण्य मिळते. चंद्रग्रहण व सूर्यग्रहण काळात शिव किंवा विष्णू नामांचा कोट्यावधी संख्येत जप केल्याने जे फल मिळते त्याच्या कोट्यावधी पट पुण्यफल देवी नामाच्या जपाने प्राप्त होते. देवीचा प्रसाद तयार केल्यानेही महत् पुण्य लाभते. जो त्रिदेवमयी जगन्माता देवीची स्थापना करतो त्याला श्रीमातेच्या कृपेने दुर्लभ वस्तूही प्राप्त होतात. त्याचे सर्व पाप नाहीसे होते. त्याच्या कुळात उत्तम पुरुष जन्म घेतात. पुत्र पौत्रादिकांच्या रूपाने त्याचा वंश वाढत राहतो. जो देवीच्या मूर्तीची स्थापना करण्याची मनोमन इच्छा करतो तो मुनींनाही दुर्लभ असणाऱ्या पार्वतीच्या लोकी जातो. जो मनुष्य मंदिराला पाहून माझ्याकडे संपत्ती आली तर मीही देवीचे सुंदर मंदिर बांधीन असा विचार करतो तोही कुळासह स्वर्गलोकी जातो. महामायेच्या प्रभावाने त्याला त्रैलोक्यात दुर्लभ अप्राप्य असे काहीही नसते. जो मनुष्य जगाला उत्पन्न करणाऱ्या परांबेला शरण जातो
तो देवीचा गणच असतो. जो मनुष्य उठता बसता झोपता जागता अहोरात्र उमा या 2 अक्षरी नामाचा जप करतो तो शिवादेवीचाच गण असतो. जो नित्य नैमित्तिक कर्मामध्ये गंध पुष्प धूप दीप व नैवेद्य आदी उपचारांनी अंबिकेचे पूजन करतो तो तिच्याच लोकी जातो. जो मनुष्य नित्य नेमाने देवीच्या मंडपात साफसफाई करतो तो उमेच्या लोकी जातो. जो देवीचे परम उत्तम आणि रमणीय मंदिर बांधतो त्या कुलीन पुरुषाला भगवती नेहमीच उत्तम आशीर्वाद देते. ती म्हणते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या या भक्ताला आयुष्य आरोग्य यश श्री आदी सर्व गोष्टींचा लाभ होवो, याला सुख शांती लाभो, याच्यावर कोणतेही संकट न येवो. जो मनुष्य महादेवी पार्वतीची शुभ मूर्ती बनवतो त्याच्या कुळातील सर्व लोक 10,000 वर्षापर्यंत मणिद्वीपात निवास करतात. जो महामायेची मूर्ती स्थापन करून तिची नित्य भक्तिभावाने पूजा करतो त्या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. जो श्रीमातेच्या मूर्तीला मधमिश्रित साजूक तुपाने स्नान घालतो त्याच्या पुण्यफलाची गणनाच करता येत नाही. परमेश्वरीला चंदन अगुरू कापूर जटामासी नागरमोथा यांनी सुगंधित केलेल्या जलाने किंवा एकाच रंगाच्या गायीच्या दुधाने स्नान घालावे. मग 18 वस्तू मिश्रित असलेल्या म्हणजेच अष्टादशांग धूपाने आहुती द्याव्यात. साजूक तुपाचा दीप आणि प्रज्वलित कापराने देवीची आरती करावी. कृष्ण पक्षातील अष्टमी नवमी अमावस्या आणि शुक्ल पक्षातील पंचमी दशमी या तिथींना जगदंबेची गंधपुष्पादी उपचारांनी विशेष पूजा करावी. रात्री सूक्त श्री सूक्त देवी सूक्त यांचा पाठ करून नवार्ण मंत्राचा जप करावा. विष्णुक्रांत आणि तुळस यांच्या व्यतिरिक्त सर्व फुले देवीला चालतात. कमळाचे फूल तिला फारच प्रिय आहे. जो देवीला सोन्याचे किंवा चांदीचे फूल अर्पण करतो तो कोट्यावधी सिद्धांनी युक्त अशा देवीच्या परमधामी जातो. देवीच्या पूजनानंतर उपासकांनी आपल्या अपराधांबद्दल नेहमी क्षमा प्रार्थना करावी व म्हणावे, हे परमेश्वरी, तू जगाला आनंद देणारी आहेस, तू माझ्यावर प्रसन्न हो. तिची स्तुती करावी, मंत्रपाठ करावा. मग भगवती उमा सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिने एका हातात वरमुद्रा आणि अन्य हातात अभय मुद्रा धारण केलेली आहे. ती भक्तांना अभिष्ट फल प्रदान करणारी आहे. अशा प्रकारे तिचे ध्यान करावे. अनेक प्रकारची पिकलेली फळे नैवेद्य म्हणून समर्पित करावी. जो मनुष्य परमात्म स्वरूप जगदंबेचा नैवेद्य भक्षण करतो त्याचे सर्व पाप नाहीसे होऊन तो निर्मळ होतो. जो मनुष्य भवानीच्या प्रसन्नतेसाठी चैत्र शुक्ल तृतीयेला व्रत करतो तो जन्म मरणरूपी बंधनातून मुक्त होऊन परमपदास प्राप्त होतो. त्या दिवशी दोलोत्सव करावा. पुष्प कुंकुम वस्त्र कापूर अगुरू चंदन धूप दीप नैवेद्य पुष्पहार व अन्य गंधद्रव्यादिक उपचारांनी शिवजींसमावेत जगदंबा उमेचे पूजन करावे. त्या दोघांना झोपाळ्यात बसवून झुलवावे. जो मनुष्य प्रतिवर्षी उपरोक्त तिथीला नियमपूर्वक देवीचे व्रत आणि दोलोत्सव करतो त्याला शिवादेवीच्या प्रसादाने सर्व अभिष्ट वस्तू प्राप्त होतात. जो मनुष्य वैशाखातील अक्षय तृतीयेला जगदंबेचे व्रत करतो पांढरी मोगरी किंवा पांढरी जाई चमेली जास्वंदी चाफा बंदूक कमळ आदी पुष्पांनी शिवजींसह पार्वतीची पूजा करतो तो जन्मजन्मांतरी केलेल्या कायिक वाचिक आणि मानसिक पापांपासून मुक्त होतो. त्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. जो मनुष्य ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला महेश्वरीचे व्रत करून परमप्रीतीने तिची पूजा करतो त्याला सर्वच गोष्टी साध्य होतात. आषाढ शुक्ल तृतीयेला यथाशक्ती रथोत्सव करावा. पृथ्वी रत्नजडित रथ आहे. चंद्र व सूर्य त्याची चाके आहेत. वेद त्याचे घोडे आहेत आणि ब्रह्माजी सारथी आहेत अशी कल्पना करून तो रथ पुष्पमालांनी सुशोभित करावा. त्यात शिवादेवीला म्हणजे पार्वतीला स्थापन करावे. ती परांबा जगाचे पालन आणि रक्षण करण्यासाठी त्या रथात बसली आहे अशी भावना ठेवावी. तो रथ हळूहळू चालू लागताच भगवतीचा जय जयकार करावा. हे देवी, हे दीनवत्सले, आम्ही तुला शरण आहोत, आमचे रक्षण कर अशी प्रार्थना करावी. तो रथ वाजत गाजत वेशीपर्यंत न्यावा. त्यावरील देवीची पूजा करावी. नानाविध स्तोत्रांनी तिची स्तुती करावी. तेथून देवीला सन्मानाने घरी आणावे. तिला अनेक वेळा नमस्कार करून कल्याणाची प्रार्थना करावी.
जो मनुष्य अशा प्रकारे देवीचे व्रत करतो, तिचे पूजन करून रथोत्सव करतो, तो या लोकी सर्व सुखांचा उपभोग घेऊन अंती देवीचे पद प्राप्त करतो. जो मनुष्य श्रावण आणि भाद्रपदातील शुक्ल तृतीयेला आंबेचे व्रत करतो, तिचे मनोभावे पूजन करतो, तो पुत्र पौत्र धनाधिकांनी संपन्न होतो. श्रेष्ठ सुखांचा उपभोग घेऊन शेवटी सर्व लोकांच्या वर स्थित असलेल्या उमालोकी जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्र व्रत केल्याने उपासकाच्या सर्व कामना पूर्ण होतात. चतुरानन ब्रह्माजी, पंचानन शिवजी आणि षडानन कार्तिकेय हेही नवरात्र व्रताचा प्रभाव वर्णन करू शकत नाहीत. तेथे इतरांची काय कथा. मुनिवर्य व्यासजी याच नवरात्र व्रताचे अनुष्ठान करून राजा सुरथाने गमावलेले राज्य पुन्हा प्राप्त केले. याच व्रताच्या प्रभावाने अयोध्येचा राजा आणि ध्रुवसंधीचा पुत्र सुदर्शन याने शत्रूने हरण केलेले गतराज्य परत मिळवले. याच व्रतराजाचे अनुष्ठान आणि महेश्वरीची आराधना करून समाधी वैश्य संसार बंधनातून मुक्त झाला. जो मनुष्य अश्विन मासातील शुक्ल पक्षात विधीपूर्वक व्रताचरण करून तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना भगवतीचे पूजन करतो, त्याचे सर्व अभिष्ट मनोरथ देवी कृपेने पूर्ण होतात. जो मनुष्य कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन मासातील शुक्ल तृतीयेला व्रत धारण करून मंगलमयी देवीची लाल कण्हेर आदी फुलांनी व सुगंधित धूपांनी पूजा करतो, त्याचे सर्वार्थाने मंगलच होते. स्त्रियांनी सौभाग्य प्राप्तीसाठी आणि रक्षणासाठी या महान व्रताचे अवश्य आचरण करावे. पुरुषांनीही विद्या, धन आणि पुत्रप्राप्तीसाठी याचे अनुष्ठान करावे. याशिवाय देवीला प्रिय असलेली जी उमा महेश्वरादी व्रते आहेत तीही करावीत. या व्रतांचे मुमुक्षांनी भक्तिभावाने आचरण करावे. ही उमा संहिता परमपुण्यमयी आणि शिवभक्ती वाढवणारी आहे. अनेक उपाख्यानांनी सुशोभित अशी ही कल्याणकारक संहिता भोग आणि मोक्ष देणारी आहे. जो मनुष्य तिचे एकाग्र चित्तेने आणि भक्तिभावाने श्रवण पठण करतो, तो परमगतीला प्राप्त होतो. ज्याच्या घरात सुंदर अक्षरांनी लिहिलेल्या या संहितेचे नित्य विधिवत पूजन केले जाते, त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात. त्याला भूत, प्रेत, पिशाचादिक दुष्ट शक्तींपासून कसलाही उपद्रव होत नाही. त्याला पुत्रपौत्रादी सर्व संपत्ती प्राप्त होते, यात संशय नाही. म्हणून भगवती शिवादेवीची भक्ती इच्छिणाऱ्या पुरुषांनी रमणीय आणि पुण्यमयी उमा संहितेचे नेहमी वाचन करावे, श्रवण करावे. ती इतरांना सांगून त्यांचेही कल्याण करावे. अध्याय 51 समाप्त. उमा संहिता संपूर्ण.